जेव्हा आम्ही यासाठी प्रचार करायला लागलो तेव्हा अनेक लोकांनी वेडात काढलं. अनेक लोक हसायचे, बरेच जणांनी विरोध केला. सगळ्यांना वाटलं की आता ह्या राजकारणाच्या बायका काहीतरी करतायत म्हणजे थोड्या वेळापुरतं असेल, किंवा फॅशन म्हणून ह्या काहीतरी करत असतील, किंवा एक टाइमपास म्हणून ह्यांना असं वाटत असेल की आपण हे करायला पाहिजे. तसं बघायला गेलं तर दादांना मतं ही नेहमीच रेकॉर्ड ब्रेक पडलेली आहेत. तरी सुद्धा काही लोकांचं असं म्हणणं होतं की बाबा दादांना जास्त मतं पडावी म्हणून काहीतरी वहिनी करतायत. अशा अनेक लोकांचे गैरसमज होते. पण त्यापैकी एकाही गोष्टीसाठी तसं काही नव्हतं. आणि हळूहळू मी सगळ्यांना पटवून दिलं की हे तुमच्या सर्वांसाठी आहे. आणि मग लोकांना हे पटू लागलं आणि त्यांनी मला सहकार्य करायचं ठरवलं. सुरुवातीला आम्ही गोरगरीब होते त्यांच्यासाठी, की जे सधन लोक होते त्यांच्याकडे जे नोकरीला असायचे त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या पगारातनं अर्धे पैसे कापून यांना शौचालय बांधून द्या. आणि एक गोष्ट आम्ही अतिशय चांगली केली की प्रत्येकाला स्वतंत्र शौचालय बांधून दिलं. सुरुवातीला साधारण 3200 मध्ये हे सगळं शौचालय पूर्ण व्हायचं. अलीकडे त्याचे भाव बरेच वाढलेले आहेत, पण जेव्हा मी काम करायला सुरुवात केली तेव्हा 3200 मध्ये व्हायचं. त्यातले अर्धे पैसे ते स्वतः कुटुंबीय भरायचे आणि अर्धे पैसे आम्ही त्यांच्या मालकांना भरायला सांगायचो. असे करत करत आम्ही टप्प्याटप्प्याने आम्ही शौचालय बांधून दिली. आणि शौचालयाला आम्ही नाव दिलं आरोग्य मंदिर, कारण आरोग्याची सुरुवातच मूळ तिथून होत असते. अशा रीतीने टप्प्याटप्प्याने आम्ही कामाला सुरुवात केली आणि ठरवलं की आता आपण निर्मल ग्रामसाठी प्रस्ताव टाकायचा. आणि आम्ही हा प्रस्ताव टाकला. काही दिवसानंतर केंद्राची टीम आमच्याकडे आली, आमचं इन्स्पेक्शन झालं आणि पहिल्याच परीक्षेत आम्ही नापास झालो. काटेवाडीला निर्मल ग्राम स्वच्छता पुरस्कार पटकावता आला नाही. आता हे अपयश नव्हतं. याचा अर्थ इतकाच होतो की स्वच्छता पुरस्काराच्या निकषापर्यंत आपण पोहोचू शकलो नाही हे सुनेत्रा वहिनींनी जाणलं. मग ते स्वच्छतेचे निकष गाठण्यासाठी त्यांनी एक रूपरेषा आखली. आणि मग यासाठी ग्रामस्थांची मानसिकता बदलायला हवी आणि त्यासाठी ठोस कृती करणं आवश्यक होतं. नेमकं सुनेत्रा वहिनींनी तेच केलं. अपयशाने गावकरी बरेच खचले होते, पण परत सर्वांना नवीन उमेद दिली आणि परत म्हटलं की नाही, आपण हे निर्मल ग्राम करायचंच. गावकऱ्यांना एकत्र केलं आणि त्यांना नवीन उमेद देऊन कामाला सुरुवात केली. परत एकदा त्याच जोमाने निर्मल ग्राम योजनेमध्ये साधारणतः 100% शौचालय, कचरा निर्मूलन, घनकचरा निर्मूलन आणि सांडपाणी व्यवस्थापन अशा 3 गोष्टीवरला जास्त महत्व असतं. आणि आपण कुठे चुकलो याचं आम्ही निरीक्षण केलं आणि त्याच्यावरच काम करायचं ठरवलं. आणि परत एकदा आम्ही हा प्रस्ताव टाकला आणि पुढच्याच वर्षी आम्हाला त्यावेळेचे राष्ट्रपती अब्दुल जे कलाम यांच्या हस्ते निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला. 2004 सालापासून सुरू केलेले हे काम आज तागायत या गावामध्ये त्यांच्याकडून चालू आहे. आणि हे काम करत असताना आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं, या गावामध्ये आज एवढ्या मोठ्या घरची सून किंवा त्यांचे संपूर्ण बॅकग्राऊंड जर पाहिलं, माहेरचं आणि सासरचं, एक उच्चभ्रू सोसायटीतली ही महिला, परंतु या गावामध्ये अगदी दिवस उन्हातानामध्ये राबून या ठिकाणी स्वच्छतेच्या बाबतीतलं काम त्यांनी लोकांना, महिलांना, सर्वांना एकत्रित घेऊन केलंय. आज तागायतपर्यंत अनेक पुरस्कार या गावाला मिळाले. हे केवळ सुनेत्रा वहिनींच्या अथक प्रयत्नातून झालेले आहेत. आणि केवळ पुरस्कार मिळवून हे गाव थांबलेलं नाही, तर वहिनींच्या केवळ संपूर्ण मार्गदर्शनामुळे आज तागायत संपूर्ण स्वच्छतेमध्ये सातत्य राखून हे गाव केवळ महाराष्ट्रातच नव्हे, देशात नव्हे, तर संपूर्ण जगाच्या नकाशावर आणण्यात फार मोठा मोलाचं काम सुनेत्रा वहिनींनी केलंय. खरं तर आम्ही हे सगळ्या गोष्टी फक्त पुरस्कारासाठी करत नव्हतोच. मनामध्ये एकच कल्पना होती की गाव माझं हे सुंदर दिसलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे, सर्व सोयींनी युक्त असलं पाहिजे. आणि म्हणूनच निर्मल ग्रामच्या निकषाबरोबरच आम्ही सांडपाणी निर्मूलन म्हणजेच की भूमिगत गटारांची बांधणी,
शौचालय बांधणी, घनकचऱ्याचं निर्मूलन, तसंच पिण्याचं पाणी, त्याचा पुरवठा आणि निर्जंतुकीकरण, व्यसनमुक्ती, ज्या की खेडेगावामध्ये हातभट्ट्यांचं प्रमाण खूप असतं, ते आम्ही बंद करण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ म्हणजे बंदच केलं. शिवाय सौर ऊर्जा जी आहे त्याचे रस्त्यांवरती आणि सार्वजनिक ठिकाणी जवळजवळ 29 दिवे आम्ही लावले. तसंच अतिशय महत्वाचा आणि विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी सौर अभ्यासिका, जी की रात्री मुलांना अभ्यास करायची अडचण असायची खेडेगावामध्ये, त्या सौर अभ्यासिकेमुळे अतिशय विद्यार्थ्यांना या लोड शेडिंगच्या ह्याच्यामध्ये फायदा झालेला आहे. तसंच उद्यानांची बांधणी पण, ज्या काही पडीक जागा होत्या त्याच्यावरती अतिशय साध्या पण अतिशय चांगल्या प्रकारे उद्यान आम्ही उभी केली, जेणेकरून लहान मुलांना खेळण्यासाठी एखादी जागा होईल, वयस्कर लोकांना बसण्यासाठी जागा होतील. अशा अतिशय खराब जागा ज्या होत्या त्याच्यावरती आम्ही उद्यानांची पुनर्बांधणी केली. आमच्या गावामध्ये स्मशानभूमी होत्या, त्यांची पुनर्बांधणी करून तिथे सौर ऊर्जाचे दिवे लावले. अशा अनेक गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न केला. तसंच महिलांचं आरोग्य आणि लहान मुलांचं आरोग्य या गोष्टींवरही आम्ही भर दिला. महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारची आरोग्य शिबिरं घेतली, लहान मुलांच्या वेगवेगळ्या तपासण्या केल्या, वडीलधाऱ्या लोकांसाठी तसंच सगळ्यांसाठी मोतीबिंदू तपासणी आणि त्यांचे ऑपरेशन्स करण्यावर भर दिला. महिलांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी जिल्हा बँकेमधनं कर्ज मिळवून देऊन लघु उद्योग करण्यात त्यांना प्रवृत्त केलं. तसंच युवकांनाही आपल्या पायावर उभं राहून आपल्याच गावात काही करता आलं तर, शेती किंवा स्वतःचा काही छोटा मोठा उद्योग, तर त्यांच्यासाठी आम्ही प्रवृत्त केलं. त्यांच्यासाठी आम्हाला त्यांना प्रशिक्षण दिलं, व्यक्तिमत्व विकास शिबिरं मधून त्यांना मार्गदर्शन दिलं. अशा अनेक गोष्टी जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याच्या सर्व घटकांवरती प्रभाव टाकण्यासाठी आम्ही प्रयत्न केले.